वंचित बहुजन आघाडीच्या या मोर्चाची ही दृश्य आहेत। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नेमका हा मोर्चा कोणत्या मागणीसाठी निघालेला आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसापूर्वी जे आहे आरएसएसच्या विद्यार्थ्यांकडून जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदणी सुरू होती। यावेळी जर पाहिलं गेलं तर काही आंबेडकरी संघटनेनं त्या नोंदणीला विरोध देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर हे व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावरती आले होते आणि त्यानंतर काही आंबेडकरी संघटनेवरती कार्यकर्त्यांवरती गुन्हे देखील दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आरएसएसला बंदी घालण्यात यावी आणि ज्या संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे, त्या ठिकाणी पुढे यांचा प्रचार करण्यात येऊ नये असं देखील त्या ठिकाणी या मोर्चामध्ये मानण्यात आलेलं आहे। कारण हे संपूर्ण मनोवादी पसरायला लागले असं देखील मानलं गेलेलं आहे आणि याच्या नियोजन जे आहे ते आता सुजित आंबेडकर हे करत असले पाहायला मिळत आहे। त्याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांकडून जर पाहिलं गेलं तर या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती। आता सध्या जर पाहिलं गेलं तर हा मोर्चा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। यानंतर विभागीय कार्यालयावरती जाणार आहे आणि त्या विभागीय कार्यालयावरती संबंधित त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याचं निवेदन देखील त्या ठिकाणी दिले जाणार आहे। कारण सध्या जर पाहिलं गेलं तर भाजपपुढे संपूर्ण घडून आले असं पाहिलं जातं। भाजपची नोंदणी असेल किंवा आरएसएसची नोंदणी असेल ही केली जात आहे। बळजबरी जी आहे ते विद्यार्थ्यांची नोंदणी केली जात आहे आणि त्यांचे मन जे आहे ते परिवर्तन केले जात असल्याचा आरोप जो आहे तो आंबेडकरवादी संघटनेने केल्याचं पाहायला मिळतात। त्यात अनुषंगाने हा मोर्चा जो आहे हा तो काढण्यात आलेला आहे। पण विजय, जर आपण बघितलं असेल तर हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। सुजात आंबेडकरांचं या संदर्भामधली काय माहिती आहे का, काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे? नक्कीच जर पाहिलं तर सुजित आंबेडकरांनी याबाबतीत प्रतिक्रिया देखील दिलीच आपल्याला समोर आलीच पाहायला मिळाली होती। कारण छत्रपती संभाजीनगरच्या कॉलेजमध्ये नोंदणी करून घेत होते, त्याला परवानगी नव्हती असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे। त्याचबरोबर या मोर्चाला देखील परवानगी पोलिसांनी नाकारली, पण आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत। जे रजिस्ट्रेशन केले जात आहे ते देखील बंद करावं अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी केलेली आहे। भाजप जे आहे ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हणलं होतं। त्यामुळे आता या अनुषंगाने त्यांनी मोर्चा देखील काढलेला आहे। हा मोर्चा जो आहे तो आता संविधानाला मानून आम्ही मोर्चा काढणार आहोत असं देखील त्यांनी म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मोर्चा काढणं हा संविधानिक अधिकार आहे असंही त्यांनी म्हणलं, कारण त्यांच्या मोर्चाला परवानगी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिल्याची पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता या अनुषंगाने सध्या जर पाहिलं तर सुजात आंबेडकर यांचा मोर्चा जो आहे तो सुरुवात झालेली आहे। विजय, साधारण आता पोलिसांचा यामध्ये काय हस्तक्षेप केल्याचं पाहायला मिळतंय का? पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात येतंय का? नक्कीच जर पाहिलं तर सकाळपासून छत्रपती संभाजीनगरला छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत होतं। तब्बल 700हून अधिक कर्मचारी आणि पोलीस जे आहेत ते आता रस्त्यावरती आहेत, त्या मोर्चाच्या बंदोबस्तामध्ये आहेत। मात्र पोलिसांनी परवानगी जरी नाकारली असली तरी आता हा मोर्चा जो आहे तो शांततेत सुरू आहे आणि त्यामुळे आता सध्या पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आहे। कुठल्याही गैरवर्तन होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहे त्या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळत आहे। सुजित आंबेडकरांची चर्चा पोलिसांनी केल्याची पाहायला मिळाली। मात्र मोर्चा काढणं हा आमचा अधिकार आहे असं देखील त्यांनी म्हणलं होतं आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर पोलीस देखील त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केला असल्याचं त्यांनी पाहायला मिळालं होतं आणि सध्या जे आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। पण विजय, जर आपण बघितलं असेल तर हजारोंच्या संख्येनं याच्यामध्ये मोर्चामध्ये हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत, परंतु जर आपण बघितलं असेल तर या कार्यकर्त्यांना काही ताब्यात वगैरे घेतलं का पोलिसांनी? सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी आहे। त्यामुळे पोलिसांकडून अद्यापही कोणत्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही। मात्र शांततेत मोर्चा काढा असं तोंडी स्वरूपाचं जे आहे ते त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर पोलीस जे आहेत ते आता त्या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि बंदोबस्त जे आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मात्र मोठ्या संख्येने जे आहे त्या मोर्चामध्ये आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्यात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे, त्या मोर्चामध्ये ऍक्टिव्हेट असल्याच्या पाहायला मिळत आहेत आणि या मोर्चाला सुरुवात देखील झालेली आहे। मात्र सध्या ती परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे। मात्र परवानगी नाकारल्यानंतर देखील आता हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। त्यानंतर आता हा मोर्चा संपल्यानंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे। सध्या जर पाहिलं तर सुजित आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरुवात आहे आणि त्यानंतर आता पोलिसांशी त्यांची चर्चा देखील यापूर्वी झाल्याची पाहायला मिळते। काही मिनिटापूर्वी त्यांनी पोलिसांशी संवाद साधला होता। सध्या जर पाहायला गेलं त्या मोर्चा जो आहे तो त्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि जे भाजप असेल किंवा आरएसएस असेल यांच्या वतीने जी नोंदणी सुरू आहे ती मनुवादी आहे, मनुवाद्याकडे घेऊन चाललं असं देखील मानण्याचं त्यांनी पाहायला मिळतं आणि ज्या आंबेडकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांवरती गुन्हे देखील दाखल झाले होते ते गुन्हे तातडीने माघारी घेण्यात यावे। ज्या पद्धतीने आरएसएस आपल्या शाळा असेल, महाविद्यालय असेल यांच्या शेजारी जी नोंदणी करत आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा
अशी मागणी जी आहे ती आता या मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात येत आहे. सध्या जर पाहिलं तर पोलिसांनी कोणत्याही कार्यकर्त्याला आतापर्यंत ताब्यात घेतलं नाही, मात्र शांततेत हा मोर्चा जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण विजय, जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यकर्त्यांचा जो काही सागर आहे तो आता इकडे लुटलेला आहे, परंतु या सगळ्या भागामध्ये ज्या भागातून हा मोर्चा जाणार होता तिथल्या वाहतुकीमध्ये कुठले बदल करण्यात आलेले आहेत का? नक्कीच. जर पाहिलं तर ज्या भागामध्ये हा मोर्चा काढण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेल्या विभागीय कार्यालयापर्यंत आहे. तर आता जर पाहिलं तर सकाळी 10 वाजल्यापासून या रस्ता जो आहे ती वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे. या ठिकाणचा मोर्चातील चौकातील वाहतूक जी आहे ती दुसऱ्या दिशेने काढण्यात आली आहे. त्याचबरोबर अवजड वाहनं जी आहेत ती देखील शहरातून बंद आहे. मात्र ज्या छोटे मोठे वाहन होते त्यांचा देखील पर्यायी मार्ग जे आहे ते पोलिसांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि ज्या ठिकाणाहून हा मोर्चा जाणार आहे त्या ठिकाणी शांतता देखील ठेवण्यात आली होती. त्या परिसरातील काही दुकानं ज्या आहेत त्या देखील आता या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होत्या. कारण कुठला अनुचित प्रकार घडू नये, कारण पोलिसांनी या ठिकाणी परवानगी दिली नव्हती, त्यामुळे संपूर्ण शांततेत करण्यात यावं असं देखील अंबडवादी संघटनेकडून जे आहे ते हे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे जर पाहिलं तर पोलिसांना मोठं सहकार्य जे आहे ते आता देखील ते अंबडवादी संघटना करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सिद्धेश, नक्कीच धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.